चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटरमध्ये कपडे खरेदी करू। योग्य भाव, विनम्र सेवा देणारे 47 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर, मेन रोड, इचलकरंजी येथे शर्टिंग, पॅन्ट पीस, जीन्स पॅन्ट, टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटरमध्ये। संपर्क क्रमांक 9823 58 11 88। नमस्कार, मी राजू मेत्री, महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्तांत। कंत्राटदारामुळे इचलकरंजी महानगरपालिकेची बदनामी। इचलकरंजी महानगरपालिकेचे घंटागाडी कर्मचारी यांना गेले 2 महिने कंत्राटदाराने पगार दिला नाही व दिवाळी बोनस देण्याची साफ नकार दिल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले असून कंत्राटदाराकडून पगार व बोनस मिळत नसल्याने मुलांची दिवाळी कशी करावयाची असा प्रश्न घंटागाडी कर्मचारी यांना पडला असून जर पगार व बोनस मिळाले नाही तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या दारात मुलाबाळांच्यासह ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही कर्मचारी यांनी इशारा दिला आहे। अशा कंत्राटदारामुळे इचलकरंजी महानगरपालिकेची बदनामी होत आहे। विनंती करून विनंती करतो की आमच्या कामगारांचा बोनस व एक पगार आणि एक बोनस त्यांनी द्यावा। आज आमच्या कामगारांची परिस्थिती अशी आहे की आता पगार झाल्याशिवाय बाजार होत नाही। पोरं कपडे मागाल्यात, घरात गेले की पोरांचे चेहरे पडाल्यात। आम्ही लोकांनी काय करायचं की सगळ्यांना मी कळकळी विनंती करतो, आमच्या भागातल्या सर्व महिलांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही जे प्रचंड आम्ही कोणाला हे करत नाही, वेटिंग धरत नाही। आज आम्हाला त्यांनी बोनस पगार देऊ देत, आम्ही लगेच 10 मिनिटात आम्ही गाड्या काढतो। तर आज आमच्या परिषदेने आमचा विषय मिटवायला पाहिजे एवढीच। आणि आमचा पगार दिला नाही म्हणून आम्ही आज काम बंद केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला पगार व बोनस देणार नाहीत तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही। आणि वेळ पडली तर आम्ही सगळ्या आमच्या घरातल्या बायका महिला घेऊन आम्ही नगरपालिकेत जाऊन गेटवर जाऊन आम्ही बसणार आहे। आमचा पहिला आमचा विषय मिटवायचा, मग आम्ही गाड्या बाहेर काढणार। आमची दिवाळी नाही तर कुणाची दिवाळी नाही। प्रशासन आणि नगरपालिका कर्मचारी, अधिकारी, आयुक्त साहेब, कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधी आणि आपले ए पी पाटील साहेब आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याशी 2 दिवसामध्ये झालेल्या घडामोडीमध्ये कामगारांना या प्रकारे न्याय मिळेल असं काय आम्हाला काय वाटत नाही। कारण या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये कंपनीच्या मालकाने सरळ नाही बोनस देत नाही म्हणून असे आम्हाला कळवले। त्यामुळं ह्या गोष्टीचा आम्ही सर्वांनी निर्णय घेऊन आज काम बंद आंदोलन हे जाहीर केलेलं आहे। आणि या ठिकाणी सर्व उपस्थित कामगारांना दर सालप्रमाणे मिळणारा बोनस हा कंपनीने काय देणार असं जाहीर केलेलं नाही। त्यामुळे कामगारांना मागच्या महिन्याचा जो पगार आहे तो सुद्धा पेंडिंग आहे। तरीसुद्धा कामगारांची आशा आहे की प्रत्येक वर्षी दिवाळीला आपल्याला प्रत्येक कंपनीने का नाही आपल्याला कामगारांना का नाही बोनस आणि पगार हा देतात। तरी ही कंपनी अजून का नाही आज तागायत, उद्यापासून बँका बंद असताना सुद्धा का नाही कंपनीने कुठल्याही प्रकारची का नाही दखल घेतलेली नाही। त्यामुळे सर्व कर्मचारी मनस्तापामध्ये का नाही हा निर्णय घेतले आहेत। कारण सगळ्यांची दिवाळी असून मग आम्ही आमच्या घरामध्ये दिवाळी करावं का नाही हा गोष्टीचा प्रश्न आम्हाला उद्भवला आहे। त्यामुळे प्रशासनाने, कर्मचाऱ्यांनी आणि सर्व नगरपालिकेच्या इचलकरंजीच्या सर्व नागरिकांनी याची दखल घेऊन आमच्या या सगळ्या अडचणींचा का नाही पाठपुरावा करावा। या गोष्टीसाठी का नाही आम्ही यांच्याकडे मनापासून त्यांच्याकडे आग्रह करत आहे की आजच्या आज आम्हाला पगार आणि बोनस हा मिळावा आणि कामगारांनी न्याय मिळवून द्यावा हीच नगरपालिकेकडे आमची मागणी आहे।